नमस्ते, ॲस्ट्रो गाईड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व व मार्गशीर्ष महिन्यामध्ये केली जाणारी उपासना, व्रत, वैकल्य या गोष्टींचा आढावा घेणार आहोत। मासामध्ये मी मार्गशीर्ष आहे अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये भगवान करतात। तसेच मार्गशीर्ष महिना सर्व मासामध्ये सर्वोत्तम आहे अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन आपल्याला पाहावयास मिळते। मार्गशीर्ष मास हा हिंदू पंचांगातील 9वा महिना आहे। या महिन्यामध्ये हिवाळा ऋतू आरंभ होतो। या मार्गशीर्ष महिन्यामध्येच सतयुगाचा आरंभ झाला। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उत्तरायण सुरू होते, अर्थात सूर्याची उत्तर दिशेकडे वाटचाल चालू होते। ग्रहामध्ये चंद्रग्रहाची उपासना करण्यासाठी हा मास सर्वश्रेष्ठ असतो। तसेच या मार्गशीर्ष मासामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान, जप, ध्यान इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे। तसेच या मार्गशीर्ष मासामध्ये विष्णूची उपासना करणे अत्यंत श्रेष्ठ असते। तसेच या मार्गशीर्ष मासामध्ये संतान प्राप्तीसाठी ही उपासना केली जाते। या मार्गशीर्ष मासामध्ये प्रत्येक गुरुवारी स्त्रिया महालक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मी व्रत करतात। तसेच पुरुषही हे व्रत करत असतात। या मार्गशीर्ष महिन्याचा आरंभ यावर्षी दिनांक 2 डिसेंबर 2024 सोमवारी आरंभ होत आहे व या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटही अर्थात मार्गशीर्ष महिन्याचा अंतही सोमवारीच अमावस्या, सोमवती अमावस्या दिवशी या मार्गशीर्ष महिन्याचा अंत होत आहे। दिनांक 2 डिसेंबर सोमवारी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। अर्थात या दिवशी सुरुवातीला देव दिवाळी हा सण साजरा केला जातो। कोकण प्रांतामध्ये या दिवाळीला देवांचे नैवेद्य असेही संबोधले जाते व स्थानदैवत, ग्रामदैवत इत्यादी देवतांना नैवेद्य अर्पण केला जातो। याच दिवशी देव दिवाळीला अर्थात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला खंडोबा नवरात्र सुरू होते ते चंपाषष्ठीपर्यंत 6 दिवसाचे हे नवरात्र असते। या वर्षी दिनांक 2 डिसेंबर या दिवशी देव दिवाळी व खंडोबा नवरात्र आरंभ होईल व दिनांक 7 डिसेंबर 2024 पर्यंत हे नवरात्र साजरे केले जाईल व 7 डिसेंबर या दिवशी हे नवरात्रोत्थापन होईल। या अगोदर दिनांक 6 डिसेंबर मार्गशीर्ष शुक्ल पंचमी या दिवशी नागपूजाही केली जाते। यानंतर दिनांक 11 डिसेंबर या दिवशी मोक्षदा एकादशी हे व्रत साजरे केले जाईल। अर्थात विष्णूंना समर्पित हे व्रत मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत श्रेष्ठ व्रत एकादशी व्रत दिनांक 11 डिसेंबर रोजी येत आहे। तसेच यावर्षी दिनांक 14 डिसेंबर 2024 या दिवशी दत्त जयंती हा उत्सव साजरा केला जाईल। या उत्सवाच्या अगोदर 7 दिवस बरेच भाविक, बरेच दत्तभक्त अर्थात दिनांक 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधी दरम्यान गुरुचरित्र सप्ताह करतात व 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती दिवशी या व्रताचे उद्यापन केले जाते। दत्तभक्त दिनांक 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्र सप्ताह करू शकतात व 14 डिसेंबर या दिवशी गुरुचरित्राचे उद्यापन करू शकतात, गुरुचरित्र ग्रंथाचे। तसेच दिनांक 18 डिसेंबर या दिवशी या महिन्यामध्ये संकष्टी व्रत साजरे केले जाईल। तसेच दिनांक 21 डिसेंबर या दिवशी उत्तरायण आरंभ होईल। तसेच दिनांक 26 डिसेंबर या दिवशी कृष्ण पक्षामधील एकादशी, सफला एकादशी हे व्रत या दिवशी साजरे केले जाईल। त्याचप्रमाणे दिनांक 28 डिसेंबर 2024 या दिवशी शनी प्रदोष व्रत या महिन्यामध्ये येत आहे व दिनांक 30 डिसेंबर या दिवशी सोमवती अमावस्याने या महिन्याचा शेवट होत आहे। यानंतर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे महालक्ष्मी, वैभव लक्ष्मी व्रत साजरे केले जाते याचा आढावा घेऊया। यावर्षी दिनांक 5 डिसेंबर, 12 डिसेंबर, 19 डिसेंबर व 26 डिसेंबर असे 4 गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रतासाठी येत आहेत। दिनांक 5 डिसेंबर रोजी या गुरुवार महालक्ष्मी व्रताचा आरंभ होईल। या दिवशी कलश स्थापन करून बहुतेक ठिकाणी स्त्रिया महालक्ष्मीची आराधना करतात। व्रतांचे 2 प्रकार येतात, एक सांस्कृतिक व्रते व धार्मिक व्रते। धार्मिक व्रते ही कामिच्छा अर्थात कामनिक व्रते असतात। धार्मिक व्रतामध्ये संकल्प करून व्रत उद्यापन करणे गरजेचे असते व आपले कामना पूर्ण करण्यासाठी ही व्रते केली जातात। सांस्कृतिक व्रते ही सामाजिक एकोपा वाढण्यासाठी व मनात आलेली मरगळ कमी करण्यासाठी, नव उत्साह निर्माण करण्यासाठी जे सण साजरे केले जातात ते सांस्कृतिक व्रतामध्ये येतात। गुरुवारचे जे महालक्ष्मी व्रत असते, वैभवलक्ष्मी व्रत असते हे काम्य व्रत आहे, अर्थात ऐश्वर्य प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते। यावर्षी दिनांक 5 डिसेंबर या दिवशी हे मार्गशीर्ष महिन्यातील प्रथम गुरुवार येत आहे
हे व्रत आरंभ होईल या दिवशी व दिनांक 5 डिसेंबर, दिनांक 12 डिसेंबर, दिनांक 19 डिसेंबर व दिनांक 26 डिसेंबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार येत आहे। या दिवशी या व्रताचे उद्यापन करून या व्रताची समाप्ती करावी। प्रत्येक गुरुवारी हे व्रत करत असताना स्त्रिया कलश स्थापन करून श्रीची अर्थात लक्ष्मीची स्थापना कलश स्थापन करून करतात व त्याचे पूजन करतात। तसेच महालक्ष्मीची कथा वाचन केले जाते व षोडशोपचार महालक्ष्मीची पूजा केली जाते, आरती केली जाते। अशा प्रकारे हे व्रत केले जाते व दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी सकाळी त्याची उत्तर पूजा केली जाते। प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे पूजन करून दिनांक 26 डिसेंबर या दिवशी या व्रताचे उद्यापन करावे। अर्थात या दिवशी कुमारी भोजन, सुवासिनी भोजन द्यावे। तसेच या उद्यापनाच्या दिवशी कुमारी पूजन तसेच सुवासिनीचे पूजन, सुवासिनीची ओटी भरणे अशा प्रकारे हे व्रत उद्यापन केले जाते। 1, 3, 5, 7 अशा विषम संख्यामध्ये सुवासिनी भोजन, कुमारी भोजन या दिवशी दिले जाते व व्रत उद्यापन केले जाते। हे महालक्ष्मी व्रत कामनिक व्रत असून यामध्ये ऐश्वर्य प्राप्तीसाठी उपासना केली जाते। या मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपण विष्णूसह महालक्ष्मीची उपासना करू शकता, पूजा करू शकता। या प्रत्येक गुरुवारी घरामध्ये श्रीयंत्र असल्यास ललिता सहस्त्रनाम, श्री सूक्त इत्यादीचे पठण करून कुंकुमार्चन करणे ही या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्रेष्ठ असते। तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीचीही स्थापना करून उपासना पूजा केली जाते। अर्थात अन्नपूर्णा ही देवी आपल्याला अन्नाची देवता आहे, अर्थात धनधान्य देणारी देवता आहे। या धनधान्याचा अन्नाचा परिणाम आपल्या मनावर होत असतो व मनाचा परिणाम आपल्या व्यवहारावर होत असतो। त्याचप्रमाणे अन्नदेवतेची उपासना करण्यासाठी दिनांक 2 डिसेंबर शुक्ल प्रतिपदेपासून 21 दिवसाचे हे अन्नपूर्णा देवीचे उपवास व्रत केले जाते। तसेच दिनांक 6 डिसेंबर 2024 शुक्ल पंचमीपासूनही 17 दिवस हे व्रत केले जाते व दिनांक 6 डिसेंबर 2024 ते दिनांक 14 डिसेंबर शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या कालावधीमध्ये सुद्धा हे अन्नपूर्णेचे व्रत केले जाते। तसेच प्रत्येक गुरुवारी श्री सूक्त, ललिता सहस्त्रनाम इत्यादी स्तोत्रांचे पठण करावे। तसेच विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचेही पठण करणे प्रत्येक गुरुवारी श्रेष्ठ आहे। तसेच महिन्याच्या प्रत्येक दिवशीही आपण विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे पठण करू शकता। हिंदू धर्मातील प्रत्येक व्रताचा, प्रत्येक सणाचा उद्देश हा ऐहिक सौख्य प्राप्ती करून आत्मोद्धार करणे असा आहे। अर्थात आत्म्याची परमात्म्याकडे वाटचाल सुलभ करणे असा या व्रतांचा उद्देश आहे। अर्थात श्रेष्ठ उपासना, ध्यान, धारणा इत्यादी गोष्टी आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करून त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता व आपल्या आत्म्याची वाटचाल परमात्म्याकडे करू शकता। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो गाईड उद्धव या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।